तुला दादा राईड कशी वाटली? एक नंबर फील आहे गाडीचा, एक नंबर. हायवेवर तर बघायला. आम्ही मुंबईला येणार आहोत. बाल गणेशाची मूर्ती बघा किती छान आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये मी जाणार आहे मुंबईला. सो त्याचं शूट होणार आहे पूर्ण. आणि आता आम्ही चाललो, आज आहे नागपंचमी. सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी आणि चाचू चाललो आता नाग आणण्यासाठी. तर बघूया आम्हाला कुठे चांगल्या प्रकारचे नाग भेटत आहेत. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं आहे. चला. मला कुडामध्ये मस्त असे छानसे नाग दिसले आहेत, नागोबा दिसले आहेत नागपंचमीसाठी. तर बघूया, त्याला विचारूया कसे दिले. चला तर या. मित्रा कशी दिलं रे? 150 रुपये. किती? 150. ही गाडी कधी हो दे, बघू शकता काहीच. हो हे होते. होय, चाचू इकडे आहे. तर काही आता नागोबा घेऊन आम्ही घरी जातो आहोत. तर आता घरी जाऊन मस्त पूजा वगैरे करणार. जाऊया तिकडे, चला. आता साईन नागोबा घेऊन आलाय, ठेव तिकडे. बाबू काय आलं? आणि इकडे सगळेजण बसले आहेत. तर भाऊ तुमचा आता मुंबईला आला, तुम्हाला कसं वाटतं? काय त्यामुळे जास्त आनंदी होऊ नका. पण आमच्यासोबत दिदी नसणार आहे, दिदी लांब असणार आहे. तर गाईज आम्ही जेव्हा आता जाणार आहोत रेल्वेमधून, तर मी आर्यन पूर्वाजी असणार आहे आणि पप्पा असणार आहे. तर मजा येणार आहे खूप. अच्छा. बघू शकता इकडे मम्मी तयारी करते पूजेची, रांगोळी वगैरे काढते. तोपर्यंत आपण चाचीला विचारूया नागोबा कसा वाटला. चाची काय सांगशील, नागोबा कसा वाटला आणलेला? मस्त नागोबा, छान आहे. खूप छान आहे. खूप छान आहे. वेगळा नाही नागोबा. हे चाचू काहीतरी सांग, आज नागपंचमीची थोडीफार माहिती दे. नागपंचमीचा हा सण भाऊ आणि बहिणीचा स्पेशल सण समजला जातो. कारण एक पूर्वी गोष्ट आहे की बहिणीला भाऊ नव्हता, तरी नागोबाने तिला भाऊजीला येऊन तिने नागोबा हे केलेलं होतं, भावाचं काम त्याने केलेलं होतं. म्हणून ते भावा बहिणीचं म्हणजे अजूनही काही ठिकाणी कोकणात जास्त करून नागपंचमीच्या दिवशी ज्या तरुण मुली आहेत ते अजूनही उपवास करतात. गाईज मला तर काही गोष्ट माहिती नव्हती, पण चाचूने आपल्याला दिलेली आहे. तर बघा, तुम्हाला माहिती असेल तर एकदा कमेंट करून येतो, नक्की सांगा. चलो, मुंबईला येणार आहे. तर आज मुंबई येतो काय बोलतो अभ्यास कर. तर गाईज लाडू आणि काय लाडू दे लाडू तिने काय सांगितलं, तुम्ही दोघांनी अर्धा अर्धा घ्या, मला द्यायचं आहे लाडू. मग आम्ही अर्धा अर्धा घेतला खाल्ला. अजून लाडू घेते. कसले लाडू होते? बापरे, म्हणजे खतरनाक. आणि ही असं नुसतं म्हणत भूक लागलेली आहे ना, स्ट्रॅटर्जी मारी आहे, स्ट्रॅटर्जी मारी आहे, भूक लागलेली आहे. आणि असं म्हणलं ना की मी एका बाईने आणून दिलेलं ना आणि आपल्याकडे एका बाईने गुरगुरे दिलेलं, तुला कोणतरी देऊ सगळे चिंता बोलायचे ना, त्याची स्ट्रॅटर्जी आहे बाबा. डबू कुपड होतं ना, काय खाऊ घेत नव्हतं. एक बाहेर काय आणून मला आणून दिलं, मी तिथे पैसे विचारले, मी तिथे सांगितलं की पैसे नको म्हणाला. मला एखादी उपाय
नाही ती बाई वर बसली अशी बसली मी होय बसले दोनदा सीटच्या काहीच तर अशी आमच्याकडे धमाल मस्ती सुरूच राहणार आहे आणि आपण चतुर्थ 11 दिवस फुल ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला अशी धमाल मस्ती ऐकायला आणि बघायला बरी वाटते का एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि जर बरी वाटते तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हल्ली अमोल लोकांना घेतले नवीन बुलेटचं एक राईड मारण्यात ट्रायसाठी दादा चालवतो. जाऊया चला गाईस. अरे बापरे हलता सगळा. तुला दादा राईड कशी वाटली? एक नंबर फील आहे गाडीचा, एक नंबर. हायवेवर तर बघायलाच नाही. मोठ्या आपण ट्रायलला जात आहेत. बघूया मोठ्या आपणचा पण एक रिव्ह्यू घेऊया आपण. चल भैया घे. वळव वळव भैया. गाईस तर दरवर्षीप्रमाणे चाचू पूजा करतोय. आता सगळे साहित्य ठेवलेलं आहे आणि चाचू पूजा करतो. पूजा झाली आहे आणि बघू शकता सर्व आजी पहिले पाया पडत आहेत. त्यानंतर आपण पण पाया पडून घेऊया. फायनली चाचूने पूजा कंप्लीट केली आहे. सांग काय तरी चाचू, बघत राहू नकोस. पूजा केलेली आहे आता बाकीची पण ती पूजा करता. बघा गाईस पूजा झालेली आहे. गाईस तर आता चाचूने मस्त पूजा वगैरे केली आहे आणि आता सगळेजण पाया पडतात. चला तर दाखवतो तुम्हाला. सगळेजण रांगेत उभे आहेत पाया पडण्यासाठी. मी मोठी बहीण आहे ना ती पुढे कशी झाली मोठी बहीण तिने हे केलं स्वतःची हाईट जरा आधी गेला बरं वाटत. ते सर्वजण पाया पडतात. ते पप्पा पाया पडतायत बघा. काहीतरी म्हणा मग पप्पा. इथे सर्वजण चतुर्थीच्या डेकोरेशनची चर्चा करतायत. डेकोरेशन कसं करायचं आहे ह्यावेळी आणि पप्पा हो मटेरियल काय ना थोडं असं मटेरियल मला माहिती आहे ना काय थोडा काहीतरी घेऊन तरी ये. थोडा काहीतरी आण हो दीदी. आमच्याकडे तिकीटच नाही. कसंही ये तू एसटी सोडतले माहिती आहे ना. फ्री आपण फ्री पडत नको येऊ वाकून नंबर रडू नकोस पार्थ रडू नकोस पार्थ रडू नकोस पार्थ. चला चला दाखव काकी हाय करा सगळ्यांनी एकदा. अरे बापरे पायात पुढे बरोबर. चल त्याची बाय बाय. मस्त जा पहिल्या पगाराची पहिली साडी घेऊन ये जा. बाका हाणशीत तर जा. बाका हाणशीत तर जा. आशीर्वाद लागू कर बाबा. मम्मीच्या परत ऑल आंटी मिस पार्थ. चला आई बाय बाय सर्वांना. मुंबईला 8 दिवसांनी परत येतो आहे रक्षाबंधन आठी. अरे हिची नाही पडा सरिताजी जे एका साईडी बाय. चला चला आता आपण नाना जाऊन तिकडे पाया पडूया. नाना जाऊन तिकडे आराम करतोय. चला बाय बाय.
ओके पाक चाललेला आहे मुंबईला पुढे शिक्षण आहे बाय बाय ब्लॉगला मी बाय बाय जातो. हा चल बाय बाय, काळजी घे. तर गाईज बघू शकतो इकडे बॅग वगैरे ठेवलं आणि आता आम्ही निघतोय सावंतवाडीला जायला. तिकडून आम्ही मुंबईला जाणार आहोत खारघरला. सो आता निघत आहोत. चला तर बघूया पुढे काय काय बाबा, होतं. काळजी घे पाचची. येते. चलो मी बाय बाय. ओके बाय. आलो आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशनवरती आणि सावंतवाडीवरून आता आम्ही मुंबईला जाणार आहोत. तर ही बघा ट्रेन तर लागली आहे. बघूया जागा भेटते काय. दमायला आलं फ्लायओव्हरवरून. पाठी प्रीती आणि आहेत येत आहेत. चला फटाफट जाऊया आणि जागा अडवूया. नंतर मग पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. चला. आणि प्रीत्याचे आम्हाला सोडायला आले. प्रीत्याच आहे बघ तर ते चालले आहेत. चला त्यांना बाय बाय करूया. चला बाय बाय, तुम्ही जावा. शुभ सकाळ मंडळी. तर काल ट्रेनमध्ये चढलो त्यानंतर खूप गर्दी होती त्यामुळे जास्ती काही शूट केलं नाही. पण आता आज हा दुसरा दिवस आहे आणि परत मी दुसऱ्या दिवसाचा पण ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. तर आता मी चाललो आहे कॉलेजमध्ये भारती विद्यापीठमध्ये. तर बघूया तिकडे जाऊन ॲडमिशन करणार. त्यानंतर मग पुढचं काय बघूया काय कसं काय काय होतं आजच्या दिवसामध्ये. तर आधी जाऊया ॲडमिशन करूया आणि कॉलेज दाखवतो तुम्हाला. चला तर. काही आता आम्ही चाललो आहोत खारघरच्या डीमार्टमध्ये थोडीशी पप्पांसाठी शॉपिंग करण्यासाठी. तर बघूया जातो तिकडे. बघूया काय काय आहे काय काय भेटतं. चला या तुम्हाला बाहेरचा जरा नजारा दाखवतो. वा बॉटल जास्ती नको वर करू. हे काय टी शर्ट. चलो चला या. खूप सारा काय काय घेतलाय. चला तर काही आता आम्ही चाललो आहोत पनवेलला आमच्या सागरकडे. तर काहीच तर जाता आता आता आम्ही गणपती शाळेमध्ये आलो होतो मुंबईचा. या तुम्हाला पण दाखवतो. बघा किती छान छान गणपती आहेत. सगळ्या मूर्ती बघा तुम्ही या. किती सारे गणपती आहेत बघा आणि तिथं एकदम तयार झाले आहेत. मस्त मस्त छान छान. या आणि तुम्हाला पुढे दाखवतो. बाल गणेशाची मूर्ती बघा किती छान आहे. कमेंट करून सांगा एकदा गणपती कसे वाटले ते. आपण काकांना विचारूया की ही गणपती शाळा कधीपासून सुरू आहे वगैरे आणि ते गणपती कधीपासून तयार करतात छान छान. जवळजवळ 6-7 महिने झाले आम्ही काम करतो गणपतीचं आणि आमचे पेंटचे गणपती आहेत. आम्ही स्वतःच पेंटिंग करतो. सगळं आखणी काम करतो. सगळं आपलं स्वतःच आहे. खूप छान काका मस्तच म्हणजे एक नंबर वाटतं. आणि एक तुम्हाला दाखवतो गाईस. बघा ही मूर्ती कशी वाटते बघा. सगळ्यात छान आहेत गणपतीच्या मूर्ती. डिमार्टवरून जात होतो आणि लगेच असं लक्ष पडलं गणपती बाप्पांकडे. काय राहावलं नाही आलो लगेच व्हिडिओ करायला. पहिल्यांदाच बसतात ना हा बाबा. तुम्ही पहिल्यांदाच बसता ना मेट्रोत. चला एक्सपिरियन्स दिसली आजी. ब्लॉग मध्ये दिसली आजी या. तर काहीच आता कॉलेज सुटलं आमचं आणि हे माझे माझे मित्र आहेत. तर आपला ब्लॉग एंड करायचा राहिलेला. सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.